मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. 2-3 दिवसापासून आपला लाँग व्हिडिओ आलाच नव्हता. पण म्हटलं चला आजची रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेली रुटीन माझी दाखवतच असते. तर लाँग व्हिडिओमध्ये दाखवायचं तरी काय हे मला पण प्रश्न पडतो. म्हणून कधी-कधी मी शूट पण करत नाही. आणि रोज-रोज तेच माझं असतं. डेली रुटीन आपली हेच असते. सकाळी उठायचं, जेवण बनवायचं, मुलाला सांभाळायचं, शाळेत सोडायचं, आणायचं. हे दिवसभरची आपली कामं. रोज-रोज तुम्हाला बघून पण नको वाटते. तर असं वाटतंय मला, की काहीतरी नवीन पाहिजे व्हिडिओमध्ये, काहीतरी शिकण्यासारखं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं विशेष असलं, की मग व्हिडिओ टाकायला पण चांगलं वाटतंय आणि तुम्हाला बघायला पण आवडतंय. तर माझे हेच बघून घ्या, गावाकडे जर गेले तर गावाकडची रुटीन तुम्हाला बघायला खूप आवडते माझी. काहीतरी वेगळं असतं आणि त्याला रोज-रोज तेच मी टाकत असते. तरी पण आहे ना 2 दिवसात, 3 दिवसात मी लाँग व्हिडिओ टाकेलच. पण शॉर्टमध्ये माझी जे काही डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पण इथून पुढे मी तसं ठरवते, की रोज व्हिडिओ तर लाँग मी रोज-रोज ते दाखवण्यापेक्षा 2 दिवस किंवा 1 दिवस आड टाकणार आहे. रोज-रोज ते दाखवणं पण मला पण चांगलं वाटत नाही किंवा तुम्हाला पण बघायला आवडत नाही असं मला वाटतंय. म्हणजे आता भरपूर मी व्हिडिओ टाकले ना त्याच्यामधून मला कळतंय, की तुम्हाला कसले व्हिडिओ आवडतात आणि कसले नाही आवडत. म्हणून मी आता तसेच व्हिडिओ टाकणार आहे. तर असो इथे ना सकाळचा स्वयंपाक झालं होतं, मस्त जेवण केलं आणि बरेपैकी माझी घरातली कामं पण आवरून झाले होते, कपडे झाले होते, सगळं काही आवरून आहे ना, आता मला दुपारचं हे पापड वगैरे वरती वाळू घालायचे होते. मागच्या वर्षी जे मी बनवले होते ना, ते आमचे संपलेच नाही. म्हणजे आमच्या घरात आहे ना तळणचं जास्त खात नाही, म्हणजे तेलकट अजिबात आवडत नाही. म्हणून हे पापड तसेच माझे पडलेले होते. कोणी पाहुणे वगैरे आले किंवा काही सणवार असलं तेव्हाच मी हे करत असते, नाहीतर ना कोणीच खात नाही आमच्या घरात असं होऊन जाते. म्हणून ते तसलेच पडले होते. म्हटलं चला व्यवस्थित त्याला ऊन देते आणि मग 1 वर्ष ते सहज राहून जातात. म्हणजे त्याला काही होत नाही. फक्त मला उडीदचे पापड करायचे आहेत. ते मी मम्मीकडे गेल्यावर करणार आहे. इथंच मी करणार होते, पण आई बोलली की नाही तू इथे येईल ना तेव्हा बनवू आपण. तू आता बनवू नको एकटी. कशाला बनवतेस एवढं कुटाने करतेस. इथं आल्यावर आपण दोघी मिळून करून घेऊ. म्हणून मी ते काही केलं नाही. म्हणून नाही ना म्हटलं चला जे काही पापड वगैरे आहे, काही कुरडया वगैरे होते ते सगळे मला आता वाळू घालायचे होते. वरती मस्त कडक ऊन पडलेला होता. म्हणून म्हटलं चला हे काम करून घेते. तर व्यवस्थित तिथे सगळं वाळू घातलंय आणि आता मला तिथंच बसायचं होतं. खूप हवा सुटली होती. म्हटलं सगळे उडून जाणार नाही तर मग पूर्ण कचरा वगैरे बसून जाणार. आणि वजन कसं कमी करायचं याचा व्हिडिओ लवकर टाकताय, सारखे तुमचे कमेंट येत आहे. तर मी नक्कीच टाकणार आहे. पण तुम्हाला मी आता शॉर्टकटमध्ये सांगते, की ताई तू एक्सरसाइज करत होती का? तर हो, मी करत होते. म्हणजे एक्सरसाइज नाही केली मी, पण मी खूप चालायची. जितकं माझ्याकडून झालं ना, तितकं मी चालत राहायची. म्हणजे जास्त करून असं म्हणजे जेवण झालं की झोपायची नाही किंवा बसायची नाही. आणि खाण्यामध्ये मी खूप कमी केलं होतं. ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतंय, आपण कडधान्य खाल्लं किंवा हेच खाल्लं किंवा बाजरीची भाकर 2 खाल्ल्या तर काय होणार नाही. हे खाल्लं तर काय होणार नाही. तसं काही नसतं ताई. आपल्याला वजन कमी करायचं तर खाण्यावर खूप कंट्रोल करावं लागतंय. तेव्हाच आपलं वजन कमी होतं. मी भरपूर व्हिडिओ बघितले होते YouTubeवर पण पहिले. त्याच्यामध्ये हे सांगायचे, की एवढं दिवसभर खायचं, असं खायचं, तसं खायचं. पण मी त्याच्यामध्ये बघून केलं ना, तर वजन कमी झालंच नाही. पण स्वतः जर कमी खायचा प्रयत्न केलं ना, आपलं वजन आहे ना झटपट कमी होतंय. तुम्ही ट्राय करून बघा. फक्त कमी खायचं. कोणतीही गोष्ट खाल्ली तरी चालते, पण थोडं-थोडं करून खायचं. जास्त खाल्ल्यावर आपलं वजन वाढतंच आणि कमी खाल्ल्यावर वजन कमी होतंच. हे मी तुम्हाला सांगतेच. आणि याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे अगोदर, पण मी कसं केलं होतं ते. पण परत तुम्हाला ऐकायचं तर नक्कीच मी टाकणार आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलंय. पण मी नक्कीच तुमच्यासोबत सगळे गोष्टी शेअर करेल. मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय खायची आणि किती खायची हे सगळं काही व्यवस्थित सांगेल. प्लीज थोडंसं वेळ द्या. तर इथे ना जे काही कामं होते ना मला ते आवरून घ्यायचे होते. वजन कसं कमी करायचं हा व्हिडिओ पण मी आता शूट केला असतं. पण माझ्याकडं ना आता सध्या खरंच वेळ कमी आहे. राजवीरचं एक्झाम चालू आहे आणि त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतंय. नाहीतर मी जर व्हिडिओ बनवत राहिली ना तर तो अजिबात अभ्यास करत नाही किंवा त्याचं लक्षच त्याच्यामध्ये राहत नाही असं होऊन जातंय. आणि यायला सुट्टी राहिली का व्हिडिओ शूट करायचा माझा प्रश्नच येत नाही. म्हणजे अजिबात काही होत नाही असं होऊन जातंय. वरती मी आले होते, पापड वगैरे व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले आणि त्याच्यानंतर राजवीर पण स्कूलमधून आला होता. तो बोलला की मम्मी माझ्यासोबत खेळतेस का? आणि हे घरी राहिले का ते बोलतात की चल एखादा डाव तरी त्याच्यासोबत खेळायलाच पाहिजे. आणि चोर पोलीस आम्ही लहानपणी खेळायचो ते खेळ त्यानं शाळेतून आणलंय. आता त्याला माहिती नव्हतं कसं खेळायचं, पण शाळेत कोणी सांगितलं काय माहिती. तर तो म्हणतोय की मम्मी पप्पा तुम्ही दोघं माझ्यासोबत खेळा, नाही तर मग मी खाली जातो. म्हणून आम्ही त्याच्यासोबत खेळत असतो आणि खरंच खूप एन्जॉय केलं आम्ही पण. सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताजे झालेत आमचे. असंच आम्ही खेळत बसायचो. खरंच दिवस दिवस याच्यामध्ये घालायचो. म्हणजे उन्हाळा लागलं की आम्हाला एवढीच कामं राहायची की चोर पोलीस खेळायचं म्हणून. आणि खरंच तेच दिवस आम्हाला आठवत होते आणि खूप आम्ही हसलोय आणि खूप एन्जॉय केलं आणि लेकराचं पण खेळून होऊन जाते आणि आपल्याला पण बरं वाटते. म्हणजे डोक्यातून काहीतरी गोष्टी बाहेर निघतात आपले आणि एकदम फ्रेश वाटते. त्याच्यानंतर आहे ना लगेच आम्ही खाली आलो आणि आता आम्हाला बाहेर जायचं होतं. म्हणजे बाहेर काही विशेष नव्हता, म्हणजे आम्हाला असंच फिरायला जायचं होतं. पण खूप जास्त उशीर झाला होता.
जिथे आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही गेलोच नाही, तिसऱ्याच ठिकाणी जाऊन बसलो होतो. त्याने विचार केला होता की आपण म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथे ठरवलं जायचं तिथेच, पण नाही झालं. आणि नेक्स्ट टाईम तिथे मी गेले तेव्हाच मी तुम्हाला सांगेल की आम्ही कुठं जाणार होतो म्हणून. तर इथे सगळ्यांना आवरून घेतलं आणि लगेच आम्ही निघालो. आणि खरंच स्वतःला असं बघून आहे ना चांगलं वाटते. खूप दिवस झाले होते म्हणजे असं तयार होणं किंवा बाहेर जाणं हे माझ्या लाईफमध्ये राहिलंच नव्हतं. नुसतं घरात राहायचं, गोळ्या खायच्या, झोपून राहायचं, हे होतंय ते होतं हेच चाललं होतं. पण आता सध्या माझी तब्येत खूप चांगली आहे म्हणून आहे ना आता मला खूप बरं वाटतंय. आणि एक माझी अशी सवय आहे की मला थोडं तरी बरं वाटलंय ना तर मला नुसतं असं झोपून राहणं किंवा नुसतं दिवसभर हे करणं ते करणं जमत नाही. एकदम फ्रेश राहणं मला खूप आवडतं. पहिल्यापासून मी स्वतःला खूप फ्रेश ठेवत असते किंवा खूप चांगलं ठेवते. मला त्याच्यामध्येच चांगलं वाटतं आणि तेवढ्यातच मी आनंदी राहते. आणि जर माझं असं काहीतरी दुखायला लागलंय की मी खूप गळून पडते, खरंच खूप वाईट वाटतं. तिथे ना मी 8 वाजेपर्यंत बसलेलो होतो. म्हणजे घरचं काही जेवण वगैरे मला आता बनवायचं नव्हतं. पहिले सकाळीच मी सांगून दिलं होतं बाहेर जाणार तर मग मी संध्याकाळचं जेवण बनवणार नाही. आता त्याला माहिती ही बाहेर गेल्यावर तिथून आल्यावर थोडंसं आळसच करते बनवायला, म्हणून ते पण काही फोर्स करत नाही मला. तिथून आल्यावर जे आहे ते खाऊन घेतात. पण राजवीरचं म्हणणं होतं की मम्मी आपण खूप दिवसानंतर बाहेर आलोय आणि आपण काहीतरी खायलाच पाहिजे. तर त्याला पावभाजी खायची होती मला पण. म्हटलं चला आज खायलाच पाहिजे. आणि पहिल्यांदाच आम्ही ते खाणार होतो. कसं लागते काय माहिती. इथलं आम्ही खाल्लीच नव्हती. घरी मी बनवली 2-3 वेळेस किंवा तिकडं राहायचं तेव्हा पण खाल्लेली भरपूर वेळेस, पण इथली मी ट्राय पण नाही केली होती. म्हटलं चला बघूया. तर 2-3 तास आम्ही तिथे बसलेलो आणि त्याच्यानंतर आहे ना आता रिटर्न यायचे होते. 9 वाजले होते तिथेच. म्हटलं चला आता पोटपूजा पण बघायला पाहिजे. तर पावभाजी तर आम्ही ते खाल्ली. खरंच खूप छान होती. 100 रुपयामध्ये अनलिमिटेड होती. मी रील्स बघितली होती म्हणून तिथे गेले होते. आणि जास्त काही लांब पण नाही, टीव्ही सेंटरलाच आहे तर जवळ आहे, आपण लगेच जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला 10-20 मिनिटं पण लागत नाही. तर सगळ्यांना इथं मस्त इथं जेवण करून घेतलं होतं. म्हणजे पावभाजीच खाल्ली, बाकीचं काही नाही. आणि त्याच्यानंतर आता घरी येण्यासाठी निघालो होतो. तर राजवीरचे पप्पा बोलले की चल रस घेऊया उसाचं. तर इथं रस पण घेतलं आणि राजवीरला काही हे घ्यायचं नसतं म्हणून त्याला फ्रुटी घेतली. त्याच्यानंतर आहे ना आता घरी यायचं होतं. तर 10 वाजले होते घरी येईपर्यंत. आता घरचे कामं काही कोणतेच नव्हते माझे, सगळं मी करून गेलेले होते. फक्त कपडे वगैरे वरतून आणले होते ना तेच व्यवस्थित घड्या मारून ठेवायचे होते. आणि बाहेरून आल्यावर आहे ना खरंच खूप थकल्यासारखं वाटतंय. आणि आम्ही दोघं मायलेक घरी आलो आणि राजवीरचे पप्पा परत बाहेर गेलेत. आता त्याला दुसरं काम होतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत आहे ना मी पण फ्रेश होते, व्यवस्थित सगळं जे काही राहिलं ते करून घेते. पहिले तर घरी आल्याबरोबर आहे ना आता इतकं गरम होतंय ना तर थंडगार पाणी पाहिजे. पाणी शिवाय ना खरंच जीवन नाही असं म्हणतात ना तसंच आहे. पहिले तर निवांत बसून आहे ना पाणी पिऊन घेतलं. आता माझी ना फेवरेट जागा झाली आहे बाल्कनीमध्ये. इतकं छान वाटतंय आणि झाडं वगैरे पण मी वरती ठेवले ना तर ते वरतून आहे ना मस्त दिसतात. खाली मी काहीच ठेवलेलं नाहीये. पण जी मी मॅट टाकली ना ती एकच नंबर दिसते आणि त्याच्यामध्ये बसायला पण खरंच खूप छान वाटतंय. तिथे कधी कधी आम्ही नाश्ता सुद्धा करतो. आणि आपण जर घरात असं वेगळं काहीतरी केलंय ना कोणत्या एखादी जागेला तर खरंच खूप मस्त वाटतंय. आणि उन्हाळ्यात तर खरंच खूप छान आहे. नंतर बघूया, पावसाळ्यात तर नाही जमणार, पण आता सध्या आपण टाकू शकतो किंवा निवांत तिथं बसू शकतो. आता राजवीरचं असं म्हणणं आहे की मम्मी मी इथं झोपतो, पण मच्छर वगैरे खूप जास्त येतात म्हणून आहे ना तिथं काय मी त्याला झोपू देत नाही. पण थंडगार वारा येतोय आणि मस्त वाटतं बाल्कनीमध्ये. तर असं इथे पाणी वगैरे पिऊन घेतलं. म्हटलं चल ग बाई आता राहिलेले कामं सुद्धा आवरून घ्यायचे होते. माझ्या बाळाची स्कूल बॅग सुद्धा बेडवरच असते, बुक्स वगैरे सगळं काही तो बेडवर टाकत असतो. हे सगळं काही मला आता आवरून ठेवायचं होतं. कपडे वगैरे व्यवस्थित घड्या मारून ठेवायचे होत्या. चला तर आता मी ब्लॉगची एंड इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि जे काही मी व्हिडिओ अपलोड करते जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते, ते तुम्हाला आवडते हे बघून मला खूप आनंद होतोय की मी काही चेंज करत नाही, जसली आहे तशी तुम्हाला दाखवून देते, जसं आहे तसं सांगून देते. तर तुम्हाला आवडतंय ते, आणि ते बघून आहे ना खरंच मला कुठे ना कुठे चांगलं वाटतंय की नाही आपण दुसरं जरी आपल्याला काही जमत नसेल आणि आपण जसं आहे तसं टाकतोय तर सगळ्यांना ते आवडतंय पण. तर खरंच मनापासून धन्यवाद. तर चला इथंच एंड करते. बाय.